महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला दिलेली शपथ पूर्ण करून दाखवली आणि विधिमंडळामध्ये हा आरक्षणाचं विधेयक आहे ते मंजूर झालेलं आहे। शहाजी बापू आपल्या सोबत आहेत। बापू, आजचा दिवस तुमच्यासाठी किती महत्त्वाचा वाटतो? आजचा दिवस हा व्यक्तिगत माझ्यासाठी माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा दिवस आहे आणि दुसऱ्या विधिमंडळाच्या इतिहासातील एक आजचा दिवस हा निश्चितपणाने ऐतिहासिक दिवस आहे। या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी शिवरायाच्या पदस्पर्शाला स्पर्श करून दिलेली मराठा समाजाला शपथ आजच्या ठरावानं ती शपथ पूर्ण झाली आणि ही शपथ पूर्ण करीत असताना ओबीसीना कुठेही त्यांनी धक्का लावला नाही। त्यामुळं आज संपूर्ण महाराष्ट्र या विधेयकाचं आणि या ठरावाचं आनंदानं स्वागत करत आहे। परंतु यामध्ये भुजबळ साहेब आता असं म्हणाले की मनोज जरांगेंचं नाव का घेतलं, ते थेट धमक्या देत आहेत, कुठेतरी विरोधक आक्रमक दिसले, भुजबळांची नाराजी पाहायला मिळाली। एकीकडे मराठा समाज आता सेलिब्रेशन सुरू करतो। मनोज जरांगे यांचं नाव घेण्याच्या संदर्भानं भुजबळांनी आक्षेप घेणं गैर आहे, कारण मराठा समाजाच्या मागणीसाठी जरांगे पाटलांनी त्यांचे प्राण गेल्या 5-6 महिन्यात 3-4 वेळा पणाला लावलेले आहेत आणि त्यांच्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रीय मराठा समाजानं एकमुखानं पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळं अशा नेत्याचं नाव घेणं ह्यात कोणतं गैर नाही। आता खऱ्या अर्थानं तुमची परीक्षा सुरू झालेली आहे की आरक्षण कोर्टात देखील टिकलं पाहिजे। मुख्यमंत्री छातीडोकपणे सांगतात की आमचं आरक्षण कोर्टात टिकेल। पहिलं आरक्षण रद्द कसं झालं याचा एक आपल्याकडं दाखला असल्यामुळं त्या सगळ्या चुका बाजूला काढून आणि इतर राज्याचे आरक्षण कशी टिकली याचा अभ्यास करून न्यायमूर्ती भोसले साहेबांनी हे आरक्षण अतिशय व्यवस्थितरित्या करून दिलेलं आहे। तेच ठराव आता इथं मंजूर झाला। लोकसभा निवडणुकीत फायदा किती होईल याचा? या आरक्षणा संदर्भानं राजकारण करणं थोडं चुकीचं वाटतंय मला, कारण हा प्रश्न असा आहे की मराठा समाज हा सर्वच पक्षात आहे आणि हा राजकीय समाज आहे, तो ज्याच्या त्याच्या पक्षाप्रमाणेच काम करेल। राजकारणापेक्षा समाजाला न्याय मिळाला ही भावना यात महत्त्वाची आहे। धन्यवाद बापू, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अजित शिवतरकर, वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।